काय म्हणताय? नाक अजूनही बंद? तर मग मध, आलं, हळद आणि तुळस याचा काढा. खरं तर हे बेसिकली इम्युनिटी बुस्टर आहे. हे घशातील खवखव, कोरडेपणा आणि कफ कमी करण्यास मदत होते. खरं तर हा बंद नाकावर उपाय सिक्रेशन्स सैल होतात आणि बाहेर पडण्यास मदत होते. यातील तुळस आणि मध हे अँटीबॅक्टेरियल आहेत, त्यामुळे घसा शांत होतो. अँटी इन्फ्लमेटरी हळद आणि आलं हे शरीरावरील सूज कमी करण्यास उपयोगी ठरते. मधामुळे शरीराला इन्स्टंट एनर्जी मिळते आणि यामुळे घसा मऊ आणि उबदार राहतो. हा जादुई काढा सकाळी घेतल्यास इम्युनिटी वाढवतो आणि झोपण्यापूर्वी घेतल्यास खोकला कमी करतो. यासाठी जरा काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणजेच काय, तर मध गरम पाण्यात उकळू नये. याचबरोबर खूप तीव्र किंवा खूप गरम काढा टाळावा. आणि हो, डायबिटीस असेल तर मधाचे प्रमाण कमी करा. अशाच माहितीसह पुन्हा भेटतोय एक पाऊल आरोग्याकडे. धन्यवाद.